मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये भाजप आमदार अभिमन्यू पवार यांची चांगलीच खरडपट्टी काढली। राज्यामध्ये लाडक्या बहिणींची सर्वात मोठी समस्या ही अवैध दारू विक्री असल्याचं अभिमन्यू पवार यांनी सभागृहात सांगितलं। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वारंवार लाडक्या बहिणींना प्रत्येक गोष्टीमध्ये आणू नका या शब्दात समज दिली। 5 मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना वारंवार लाडक्या बहिणींना प्रत्येक गोष्टीशी जोडू नका असं म्हटलं होतं, तरी स्वपक्षाचेच आमदार त्यांनी लाडकी बहिणींचा उल्लेख केला, त्यामुळे मुख्यमंत्री संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं। कुठे गेले तर आमच्या महिला भगिनी आमच्या दारूबद्दल विचारतात, अध्यक्ष महोदय आपण लाडक्या बहिणी म्हणतो, लाडक्या बहिणीचं दुःख जे काय असेल तर अवैध दारूवर आळा घालण्याचं दुःख आहे। अध्यक्ष महोदय दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे। आपण बैठक घेतली, आपण निर्देश दिले एक्साइज डिपार्टमेंटला, फूड अँड ड्रग्सला, होम डिपार्टमेंटला। आपण अध्यक्षांनी निर्देश देऊन सुद्धा काय होत नसेल अध्यक्ष महोदय तर हे चिंतेचा विषय आहे। अध्यक्ष महोदय आपण निर्देश दिलेले आहेत तरी काय होत नाही, हा चिंतेचा विषय अध्यक्ष महोदय, चिंतेचा विषय आहे। पुन्हा सदस्यांना सांगतो, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका, लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावं लागेल। प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण लाडक्या बहिणींचे पैसे चालूच राहतील, ती योजना सुरूच राहील, त्या योजनेला दुसऱ्या योजनेशी कंपेअर करता येत नाही, हे आपण लक्षात ठेवा। दुसरं, माननीय अध्यक्ष महोदय, आपण जर काही निर्देश दिले असतील आणि त्याची अंमलबजावणी झाली नसेल तर तात्काळ ती करण्यात येईल। ठीक आहे। तर लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थ्यांमध्ये सरकारला मोठा फटका बसलाय। सरकारचं तब्बल 32 कोटींचं नुकसान झालंय। सरकारने विधिमंडळामध्ये लेखी उत्तरामध्ये याची कबुली दिली आहे। 14,297 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झालंय, तर 26 लाख अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतलाय। या अपात्र लाभार्थ्यांमध्ये 9,500 शासकीय कर्मचारी आहेत आणि त्यांच्याकडून लाभाची रक्कम वसूल करणार असल्याचं सरकारनं पुन्हा एकदा स्पष्ट केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।